वाईट खूप वाईट. कधी आपण खूप मोठा घरामध्ये फंक्शन असलं किंवा घरामध्ये कार्यक्रम असला तर सगळ्या प्रकारचे नातेवाईक घरामध्ये येतात आणि घरामध्ये नातेवाईक आल्यानंतर ज्या नातेवाईकाशी मला आपण जमत नाही त्या माणसाला आपण निग्लेक्ट केलं फील होतं. बरोबर, बरेचसे लोक बघून ना बघून त्यासाठी करतात, निग्लेक्ट होतं. मग अशा पद्धतीनं जी सती माता असते, सती मातेला वाटलं अरे वडिलांनी आम्हाला आमंत्रण दिलं नाही, वडिलांनी खूप वाईट केलं. सगळ्यांना आमंत्रण दिलं पण आम्हाला आमंत्रण दिलं नाही, वडिलांनी ही गोष्ट खूप चुकीची केली असं हे मातेला समजतं. आणि मातेला समजल्यानंतर पुढे सती माता जे शिवजी आहे शिवजीकडे जातात आणि शिवजीला विनंती करतात की आपण काय केलं पाहिजे, या ऐकून काय केलं पाहिजे. मग येण्याला गेलं पाहिजे म्हणून विनंती करतात. शिवजी म्हणतात नको, आपल्याला आमंत्रण नाही, कशाला जायचंय. मग सती सांगतात की गेलं पाहिजे का, तर आपल्या सासऱ्याला येऊ दे. सासऱ्याला येण्यामध्ये जाण्यासाठी आमंत्रण गरज आहे का, नाही, आपण सहज करू शकतो. मग हा सासऱ्याचा यज्ञ आहे म्हणून आपण करू शकतो. सर्व देवता तिथे जात आहेत आणि माझ्या बहिणी किंवा माझ्या बहिणी सतीला इतर 15 बहिणी असतात, तिला जवळ कन्या दक्ष महाराजांनी प्रसूती यांना 16 करते. म्हणून इतर बहिणी त्यांचे पती हे खूप लंबवेण आणि शृंगार करून तिथं आलेले असतील. मग या यज्ञाला गेल्यानंतर सगळ्यांचाच माझा काय होईल, भेट होईल. म्हणून या यज्ञामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. आपण जाऊया. त्यामुळे मलाही तुमच्यासोबत यायची इच्छा आहे, मला माझ्या नातलगांना भेटण्याची उत्कट इच्छा आहे. म्हणून मी तुम्हाला परत सांगते की चला. मग सती माता अशा पद्धतीने विनवणी करते आणि विनवणी केल्यानंतर सती माता सांगते की तुम्ही जे आहात तुम्ही हे त्रिगुणांच्या पलीकडचे आहात. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या त्रिगुणांच्या पलीकडचे तुम्ही आहात. म्हणून त्रिगुणांनी बांधलेले हे सामान्य जीव असतात. मला बरोबर नाही, तुम्हाला बरोबर, हे सामान्य जीव अशा पद्धतीने बोलू शकतात, पण आपल्याला बोलण्याची गरज नाही, कारण तुम्ही त्रिगुणांच्या पलीकडे असल्यामुळं या कार्यक्रमाला आपण गेलंच पाहिजे. तर अशा पद्धतीने सती माता शिवजीला सांगतात आणि पुढे सती माता सांगते तुमचे तत्व मी पूर्णपणे समजून घेतलेले नाही. इतर अलंकृत स्त्रिया आपल्या पतीसह समूहाने जात आहेत, हे तुम्हाला दिसत नाही का. अशा पद्धतीनं सती माता शिवजीला बोलतात आणि पुढं सती माता सांगतात की अरे तुम्ही इतरांचं संरक्षण करण्यासाठी स्वतः विष भाषण केलेलं आहे, म्हणून तब्येत लोक ताकद साधून राहिले परमानंद मध्ये पुरुषाच्या आईला तर तब्येत लोक ताकद लोकांसाठी तुम्ही स्वतः तप्त अशा पद्धतीने हलाल नावाचं विष तुम्ही भाषण केले. लोकांच्या रक्षणासाठी तुम्ही स्वतः संघर्ष केलेला आहे आणि परम आराधना पद्धती सर्वात परम आराधना कोणती आहे ईश्वराची, लोकांच्या कल्याणासाठी कार्य करणं. पण तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी विष भाषण केले, लोकांच्या संरक्षणासाठी तुम्ही केलेलं आहे. तुम्ही आपल्या ज्या भावाचे सर्वांना घडवलेले आहे, मग तुम्ही अशा पद्धतीचं संरक्षण कुटुंबियांना का देत नाही. लोकांसाठी लोकांसाठी विष भाषण केलं, कुटुंबियासाठी थोडंसं काही फक्त काय करायचं तुम्हाला फक्त उठायचंच होतं, उठून का नाही उभं राहिलं. एवढं भांडण झालं त्याच्यामुळं फक्त शेवटी सभेमध्ये उठून नाही उभं राहिले आणि दक्ष महाराजांना मान नाही दिली. एवढ्या एवढा हे दुश्मनी एवढं वय खूप दिवस यांचं चालू. ज्या सती माता आहे सांगतात की देवतांना घेऊन जाणारे हंसासारखे विमाने आकाशात उत्सवाचे दृश्य निर्माण करत आहे. म्हणून मी सांगते पित्याच्या घरात, सासऱ्याच्या घरात, मित्रांच्या घरात आणि पतीच्या घरात आमंत्रण नसले तरी आपण जाऊ शकतो. कुणाला जरी आपण जाऊ शकतो, आमंत्रण नसलं तरी पित्याच्या घरी जाऊ शकतो. आमंत्रण असो अथवा नसो, वडिलांच्या घरात जाण्याची काही लाज नाही. त्यानंतर सासऱ्याच्या घरी पण आपण जाऊ शकतो, मित्रांच्या घरी सुद्धा आपण जाऊ शकतो, पतीच्या घरात सुद्धा आपण जाऊ शकतो. अशा
त्यांनी केलं आणि सर्व महान व्यक्तीसमोर दक्षाने उच्चारले कटू शब्द त्याला आठवण करून दिली. त्या कटू शब्दाची त्याला आठवण करून दिली आणि भगवान शिव आता सतीला प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. आता सती मातेने काय सांगितलंय? सती मातेने सुद्धा धर्माचा आश्रय घेतला आणि धर्म सांगितला. धर्म काय सांगितलं? कुणाच्या घरी आमंत्रणाशिवाय आपण जाऊ शकतो हे सांगितलं. जर सती मातेला अशा पद्धतीचा प्रश्न केला असेल तर या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देणं हे शिवजीचं काम आहे. शिवजी बोलू लागले की खरे आहे मित्राच्या घरी आमंत्रण नसलं तरी आपण जाऊ शकतो, परंतु आपल्याकडे द्वेष भाव त्या मित्राच्या मनात असला तर जायला पाहिजे. मित्राच्या घरी आमंत्रण असो अथवा नसो आपण जाऊ शकतो, पण त्या मित्राच्या मनामध्ये आपल्याबद्दल द्वेष भाव असेल कशात जायचं? पण ज्या लोकांची भावनेविषयी द्वेषपूर्ण किंवा नकारात्मक भावना असते अशाच्या घरी जाणं हे अयोग्य आहे. अयोग्य आहे, गेलं नाही पाहिजे. आणि गेल्यानंतर तिथं त्याच्या द्वेषपूर्ण व्यवहारामुळे काहीतरी वेगळंच घडू शकतो असं हे शिवजी सांगतात. आणि शिवजीने सांगितल्यानंतर शिवजी पुढे सांगतात की अहंकाराने ग्रस्त व्यक्तीकडे असलेली 6 गुण्य संपन्न ऐश्वर्ये हे दोष करतात. एखादा व्यक्ती अहंकारी आहे पण त्या व्यक्तीकडे विद्या आहे, तपस्येचं बळ आहे, पैसा आहे किंवा सौंदर्य आहे किंवा खूप मोठं घराण्याला असेल, खूप मोठं कुळ असेल, पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर त्या तरी सुद्धा त्या व्यक्तीमध्ये अहंकार असल्या तर या सगळ्या ऐश्वर्ये हे त्याला द्वेष करतात. बरोबर आहे? म्हणून कधी कधी खूप श्रीमंत व्यक्ती जरी असला तो लगेच भगवंताच्या भक्तीकडे वळतो. कधी कधी खूप विद्वान असेल त्या विद्वान व्यक्तीला सुद्धा खूप पटवून सांगण्यात लोक पागल होतं, पण तो काय कधी कधी खूप मोठा गुळ आहे त्या मोठ्या गुळामधल्या व्यक्तीला सुद्धा सांगणं खूप कठीण असतं. भगवंताकडे जाण्यासाठी श्रवण करणं आवश्यक आहे. पण श्रवणच आपण नाही केलं तर भगवंताकडे आपण जाऊ शकतो. पण श्रवण करण्यासाठी सर्वात प्रथम काय? श्रुतस्य पुरुषा सुजय सर्वस्य. श्रम करावं लागतं. श्रवण करण्याचे श्रम करावं लागतं, कष्ट करावं लागतं, त्यावेळेस आपण श्रवण करू शकतो. म्हणून श्रवण करणं गरजेचं आहे आणि श्रवण केल्यानंतर भक्ती प्राप्त होते. म्हणून श्रवण कीर्तन विष्णू प्रणमपाठ सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम या पूर्ण नवविधा भक्तीची सुरुवात श्रवणाने होते. श्रवण करणे अतिशय महत्त्वाचं आहे. पण श्रवण नाही केलं तर भक्तीमध्ये प्रगती होत नाही आणि श्रवण कुठला व्यक्ती करू शकत नाही ज्या व्यक्तीमध्ये अतिशय अहंकार असतो असा व्यक्ती करू शकत नाही. पण अहंकाराने त्याची स्मृती व विवेक नष्ट होतो आणि त्यामुळे भक्तांचे वैभव व महिमा ओळखू शकत नाही. आपल्या नातेवाईकाच्या कटू शब्दामुळे शत्रूच्या तीक्ष्ण बाणापेक्षा अधिक वेदना होतात. अशा पद्धतीनं हे शिवजी सती मातेला उत्तर देतात. आता उत्तर दिल्यानंतर सती माता शांत बसते. सती माता पण मी त्याची लाळी करणे आहे ते माझ्याशी अत्यंत कठोरपणे वागणार नाही. कोण बोलला? सती मातेने बोललो. सती मातेला वडिलांवरती खूप प्रेम असतं. प्रेम असल्यामुळं त्यांना त्यांच्यावर विश्वास असतो. म्हणून सती माता सांगते माझे जे वडील आहेत माझ्यासोबत कठोर वागणार नाही. भगवान शिवजी पुढे बोलताय खरे आहे तुझं, तू आपल्या पित्याची लाळी करणे आहे पण माझ्याशी तुझे नाते असल्यामुळे ते अंतःकरणाचे त्रस्त झालेले आहे म्हणून तो तुला योग्य मार्ग देणार नाही. तू लाळी करणे आहे पण तुझं नातं माझ्याशी आहे. माझ्याशी तुझं नातं असल्यामुळं तुझ्या पित्याचा वैरभाव माझ्याशी आहे म्हणून तुला व्यवस्थित मार्ग देणार नाही. तुम्ही सांगितलं शिवजीला सांगितलं पुढं सती माता बोलते. कधी कधी नवरा बायकोमध्ये सुद्धा वाद होत असतो. बरोबर आहे? कधी कधी त्यांनी एक शब्द बोलला की ह्यांनी एक शब्द पुन्हा त्यांनी एक शब्द पुन्हा ह्यांनी एक शब्द एकदम जर शांत बसला
तर वाद तिथंच थांबतो. पण दोन्ही कोणी पेशातच बोलत राहिल्यानंतर वाद थांबत नाही. सत्य मला परत विचारलं, तुम्ही सर्व माझ्या पित्याविषयी द्वेषामुळे बोलत आहात. सत्य बाबा, मी माझ्या पित्याबद्दल द्वेष करतो बोलता. भगवान शिवजी सांगतात की मी सर्व द्वेषामुळे किंवा मत्सरामुळे बोलत नाही, उलट तो माझ्या श्रेष्ठ स्थितीचा मत्सर करतात. शिवजी सांगतात काय होतं, माझ्या हृदयामध्ये द्वेष नाहीये. द्वेष तुझ्या वडिलांच्या हृदयामध्ये आहे. तुझे वडील काय करतात की उगाच माझ्यावर जळतात, कारण माझी श्रेष्ठ अशी स्थिती असल्यामुळे जळणारा कोण आहे? तुझे वडील, मी नाही. अशा पद्धतीने शिवजी सांगतात. सगळी माणसं सांगते नाही, पण तुमचे जे सासरे आहेत किमान तुम्ही त्याला उभे राहून नमस्कार तरी करायला पाहिजे होता. बरोबर सांगितलं. आलं सभा भरलेली आहे. सभेमध्ये सगळे उभा टाकले. दक्षिण भारताच्या सभेमध्ये प्रवेश केला, सगळे उभा राहिले, सूर्य उभा राहिले. ते उभा नाही राहिले म्हणून एवढे भांडत. कधी कधी नमस्कार हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम हरे राम 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 हरे. माझे वरिष्ठ आमचे भक्त आहेत आणि ते वरिष्ठ भक्त मला एक गोष्ट सांगत होते. जर एखादी व्यक्ती ऐकतच नाही, सोडून द्यायला एक उदाहरण असं दिलं. समजा उदाहरण खूप कठोर आहे. समजा एखादा डुक्कर नालीतून बाहेर आलेले, नालीतून बाहेर आल्यामुळं डुकराला एकदम सुंदर मेकअप आला आणि त्या मेकअपनं खूप जोरात तुमच्याकडे येत आहे. तुम्ही मस्त असे पांढऱ्या कपडे घातले, पण तो एकदम सुंदर तुमच्याकडे धावत धावत येत आहे. तुमच्याकडे त्याला मिठी मारली पाहिजे का, किंवा मी म्हणणार आहे त्याला लाकडात मारलं पाहिजे का? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? फक्त साईडला सरकायचं. जोरात येतं तुमच्याकडं, आपण साईडला सरकायचं काय म्हणतो, बरोबर? अशा वेळी समज जास्त करायची गरज नाही. आपल्या आपली कामं धंदे करत राहायचं. जोरात तुमच्याकडे त्याला साईड द्यायची काय अरे मग असं तरी पण मस्त सती माता आणि जे शिवजे याचा वार्तालाप चालू आहे. मग सतीने सांगितलं तुम्ही गप्पीने उठून तरी उभं राहायचं. सासरे तुमचे त्यांना मान एवढा मान तर द्यायचा. मग आता शिवजेला नवरा पत्नीला कधी पण वादविवादामध्ये जिंकू देत नाही. फक्त पत्नी एका ठिकाणी जिंकू शकते. मोठ्या मोठ्या दोन भांडे आदळले की मग वाद संपला. मग आता शिवजी सांगतात, अरे बुद्धिमान लोक जे आहेत ते देह भावने नव्हे तर समोर असलेल्या व्यक्तीमध्ये वास करणाऱ्या परमात्म्याला नमस्कार करतात, त्यांचा आदर करतात. मग शिवजी सांगतात की देह भावने नाही, याचा अर्थ की मी जरी बसलो असलो तरी सुद्धा तुझ्या वडिलांच्या हृदयामध्ये परमात्मा वास करतायत, त्यांना माझा नमस्कार आहे. त्यांना माझा नमस्कार आहे, तर त्या देहाला पण नमस्कार करायची गरज नाही. आता एवढं तत्वज्ञान मग सती माता म्हणतो मग तुम्ही दक्षामध्ये परमात्माला ओळखून तरी उभं राहायचा. तुम्ही सांगतात ना त्याच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, परमात्माला नमस्कार करा. मग त्याच्या हृदयात परमात्मा असतील, उभं राहायचं ना, काय प्रॉब्लेम होता? बघ जे शिवजे शिवजीनं सुंदर अशा पद्धतीने या प्रश्नाचं सुद्धा उत्तर दिलं. सत्वं विशुद्धं बहुदेव शब्दितं यदि यते तत्र पुमान् अपावृतः सत्त्वे च तस्मिन् भगवान् वासुदेवो यदोक्षजोगेन तथा विधीयते. हे प्रश्नाचं उत्तर आहे. या श्लोकाला अर्थ असा होतो की त्यावेळी समाधी बसतो म्हणजे समाधी होतो, ध्यान लावून बसतो. त्यावेळी समाधी होतो. शुद्ध चित्ताने ते भगवान वासुदेवाची उपासना करत होतो. म्हणून परमेश्वराला नमस्कार
करतो आहे, मी समाधिस्थ आहे, याचा अर्थ मी परमेश्वरामध्ये ध्यान करत आहे. मग मी जर परमेश्वरामध्ये ध्यान करत आहे, मग तोच परमेश्वर यांच्या सुद्धा हृदयात आहे, तो नमस्कार यांना सुद्धा केला. समजलं का? म्हणूनच तो आपल्या पित्याकडे त्याच्या अनुयायाकडे दुर्लक्ष करत महाराजांना नमस्कार होता. त्याच्या हृदयामध्ये वास करणाऱ्याला परमात्म्याला, त्याच्या हृदयात वास करणाऱ्या परमात्म्याला नमस्कार होता. कारण मी अगोदर समाधीस्थ बसलो होतो, म्हणून शिवजी जतिकच तपस्या करत आहे. तर तपस्याचं म्हणजे काय? राम रामेती असा एक श्लोक येतो. म्हणजे शिवजी कुणाच्या नामाचं स्मरण करत आहे? रामचंद्राच्या नामाचं स्मरण करत आहे किंवा चिंतन करत आहे. त्यांच्या चिंतनामुळे शिवजी ध्यान असते. मग जर भगवान रामचंद्राचं नामस्मरण जर शिवजी करत असतील, तर तेच रामचंद्र परमात्मा रूपाने सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. सगळ्यांनाच तो नमस्कार केला. तो फक्त गुरु म्हणायचे काय करायचे? बरोबर आहे? म्हणून शिवजी बोल सांगतात की तुझ्या पिता आणि तुझ्या पित्याच्या अनुयायांनी तू सुद्धा दुर्लक्ष कर, कारण ते आपल्यावर जातं. बरोबर आहे? आणि सर्वांसोबत माझा अपमान त्यांनी केला. जर तू माझ्या शब्दाकडे दुर्लक्ष करून तिथे गेलीस, तर तुझा अपमान ते परत करतील आणि तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल. असं भगवान शिवजी हे स्वतःच्या पत्नीला म्हणजे सतीदेवीला सांगतात. पुढं माहिती दिवशी विदुरला सांगतात की अशा प्रकारे बोलून झाल्यावर भगवान शिवजी शांत झाले. शांत झाल्यानंतर ती सती माता असते, तर सती माता तिच्या हृदयामध्ये तीव्र असं इच्छा प्रकट होते की तिला असं वाटतं की तिच्या घरी गेलेच पाहिजे. मग ती दरवाजापर्यंत जाते, परत मध्ये येते, दरवाजापर्यंत जाते, परत मध्ये येते. 7-8 वेळेस करते. कारण की त्यांना शिवजीने अनुमती दिलेली नाही की तुम्ही जा म्हणून. पण माहेरला त्यांची ओढ आहे, ती ओढ त्याच्या हृदयामध्ये खूप तीव्रतेने जाणवते. मग शेवटी ते चौकटीपर्यंत जातात आणि तशाच पुढे निघून जातात. पण याला शिवजीची अनुमती नव्हती, त्या तशाच पुढे निघून जातात. निघून गेल्यानंतर शिवजीला समजतं की खूप भयानक गोष्ट घडू शकते. शिवजीला समजतं की खूप भयानक गोष्ट घडू शकते. म्हणून शिवजी लगेचच काय करतात की सोबतचे जे अनुयायी आहेत नंदी इत्यादी त्यांना सुद्धा सांगतात की तुम्ही सतीसोबत जा. सतीसोबत जा म्हटल्यानंतर सगळे अनुयायी हे सतीसोबत पाठीमागं जातात आणि अशा पद्धतीने गेल्यानंतर ही सती माता आहे, तर ही सती माता तिथं जाते. तिथं गेल्यानंतर ज्या सती मातेची आई आहे, त्याचबरोबर त्या बहिणी आहेत किंवा इतर जे काही जवळजवळचे व्यक्ती आहेत, सर्व सती मातेला खूप चांगल्या पद्धतीने मिठी मारतात. मिठी मारल्यानंतर त्यांचं आदित्य केलं जातं. पण या आदित्यामध्ये जे दक्ष महाराज आहेत, ते दक्ष प्रजापती आहेत. दक्ष प्रजापती सती मातेकडे बघत सुद्धा नाही, विचारत नाही, काहीच करत. मग जर असं निग्लेक्ट केल्यावर सती मातेला खूप वाईट वाटतं. वाईट वाटल्यावर ती सती मातेला थोडासा खोल येतो आणि त्याच्यानंतर मग यज्ञ सुरू होतो आणि यज्ञामध्ये सगळ्या देवी देवतांची आहुती केली जाते. आणि आहुती देत असताना सती मातेच्या लक्षात येतं सगळ्या देवी देवता या आहुती देत आहेत, फक्त हे शिवजीच्या नावाला आहुती देत नाही. सगळ्यांना आहुती देत आहेत, पण आहुती कुणाला देत नाही, तर शिवजींना आहुती देत नाही. अशा पद्धतीनं सती मातेच्या लक्षात येतं आणि लक्षात आल्यानंतर सती मातेला खूप क्रोध येतो आणि क्रोध आल्यानंतर सती माता तशा त्या दक्ष महाराजांकडे जातात आणि दक्ष महाराजांकडे गेल्यानंतर दक्ष महाराजांना खूप मोठ्या आवाजामध्ये ऐकवतात किंवा त्यांच्यावरती रागवतात. तर सती माता काय म्हणतात की अरे तुम्ही वय कुणाशी म्हणता आहे, तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात, जो देववय आहे अशा देववय व्यक्तीशी तुम्ही द्वेष करत आहात. माझे जे पती आहे ते शिवजी ते निर्वय आहे. अशा शिवजी तुम्ही काय केलेलं आहे, वय केलेलं आहे. त्याचबरोबर जे सर्वोत्तम जीव आहे अशा सर्व जीवाचे वय केलेलं आहे. ते सर्व प्राण्यांच्या आहे शिवजी. अशा शिव महादेवासोबत तुम्ही वय केलेलं आहे. हे महादेव सर्व विश्व
विश्वाचे कारण आहेत आणि सर्वांशी समदृष्टीने वागणारे आहेत अशा व्यक्तीशी तुम्ही काय केलं आहे द्वेष पत्र केला आहे. अशा पद्धतीनं जी सती माता आहे, सती माता वडिलांवरती खूप अत्यंत मोठ्याने क्रोधित होते, वडिलांना खूप सुनावते आणि सुनावल्यानंतर सांगते की तुमचं जे माझं नातं आहे त्या शरीराशी आहे, म्हणून आजच मला अशा पद्धतीचं देह तुमच्यापासून प्राप्त झालेला देह आहे हा देह मला त्याग करायचा. म्हणून सती माता ही उत्तरेकडे तोंड बसते आणि उत्तरेकडे तोंड बसल्यानंतर त्याचा जो प्राणवायू आहे अंधार चक्रापर्यंत हातात आल्यानंतर योगसिद्धीद्वारे त्यांनी स्वतःच्या शरीराला अग्निमध्ये परावर्तित करतात आणि अग्निमध्ये परावर्तित केल्यानंतर पूर्ण शरीराला आतून थोडी आग लागते. आग लागल्यानंतर ते अग्निसमाधी घेतात. अग्निसमाधी घेतल्यामुळं जे आजूबाजूला जे सती मातेसोबत आलेले नंदी गण इत्यादी आहेत त्यांना खूप क्रोध येतो. क्रोध आल्यानंतर खूप मोठा आक्रोश करतात. आक्रोश त्यांना गगनाला भिडतो. गगनापर्यंत त्यांचा तारो फुटला जातो आणि राग आल्यामुळं लगेच काय करतात ते दक्ष महाराजांच्या वरती धावून जातात. धावून गेल्यानंतर दक्ष महाराजांच्या बाजूला भृगुऋषी असतात. भृगुऋषीला असं वाटतं की आता लगेच युद्ध सुरू होईल आणि गण नंदी हे सगळे धावून आले आहेत. पण भृगुऋषी वेगवेगळ्या भृगु नावाचे राक्षस तयार करतात आपल्या योग बलाने आणि भृगु नावाचे राक्षस तयार केल्यानंतर तिकडून भृगु नावाचे राक्षस आणि शिवजीचे अनुयायी या दोघांमध्ये खूप असं युद्ध होतं. युद्ध झाल्यानंतर ते नंदी कधी आहेत शिवजीचे अनुयायी यांचा या युद्धामध्ये पाडा होतो आणि ते कसे बसे त्या युद्धातून विसरतात आणि वापस कैलास पर्वतावर जातात. वापस कैलास पर्वतावरती गेल्यानंतर पूर्ण वृत्तांत काय घडलं, कसं झालं, काय नाही झालं, सगळं वृत्तांत न सांगता शिवजीला सांगितलं. शिवजीला खूप दुःख वाटतं. शिवजीला वाटतं की मला माहित होतं की माझ्या पत्नीचा मृत्यू होईल, कारण की द्वेषी लोक आहेत. द्वेषी लोकांकडे जाऊन त्यांच्यासोबत नाते जोडणं योग्य नाही. सांगितलं होतं पण तरी सुद्धा पत्नी ऐकत नाही. म्हणून पत्नीचा देह त्याग करावा लागला. पत्नीचा मृत्यू झाला. जे शिवजी आहेत त्यांना खूप क्रोध येतो, खूप वाईट वाटतं आणि आपल्या जगामध्ये एक केस पकडला, उकळून काढतात आणि मोठ्या शिळेवरती आदळतात. शिळेवरती त्या केस आदळल्यानंतर त्या केसातून एक वीरभद्र नावाचा खूप मोठे 11 वेगवेगळ्या असे राक्षस उत्पन्न होतात. वीरभद्र समोर येतात आणि वीरभद्र विचारतात काय करायचं. तर शिवजी सांगतात की आत्ताच्या आत्ता जा आणि ते दक्ष आहे त्याच्या पूर्ण यज्ञाचा पूर्ण नायनाट करून टाक आणि त्याचं पूर्ण छाडून टाक. वीरभद्र खूप वाऱ्याच्या गतीने जातात. वाऱ्याच्या गतीने गेल्यानंतर सगळ्या त्या यज्ञाचा नायनाट करतात. सगळ्यांची सर्जरी करतात. खूप चांगलं भागामध्ये वर्णन नाही आता आपल्याला सगळ्यांचा नायनाट करतात आणि शेवटी दक्ष महाराजांचं मुलगा छाडून टाकतात. आणि अशा पद्धतीनं पूर्ण यज्ञ हे रक्त रंजित होत जातो. ते यज्ञामध्ये पूर्ण रक्त सगळ्यांचं सांडलं जातं आणि हे झाल्यानंतर मग शिवजी खूप दुःखी होतात. दुःखी झाल्यानंतर त्यांना विरक्ती भाव येतो आणि विरक्ती भाव आल्यानंतर स्वतःच्या कैलास पर्वतावरती ते समाधीस्थ होऊन बसतात आणि बऱ्याच वर्ष तपश्चर्या करतात. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे